महाराज एक दोहा सुनाओ. हाँ जरूर कवी जी जरूर. आजवर रायगडच्या राजमहालात तुमची शायरी मोठ्या इतमामानं ऐकली, पण आज प्रत्यक्ष मृत्यूच्या दरबारात बेइज्जतीच्या भाल्यानं डिवसलेली तुमची प्रतिभा कोणता नवनवोन्मेष दाखवते ते ऐकायला आम्ही आतुर झालो. बोला कवीजी बोला. हे राजन, तू तप तेज निहार के तखत त्यजो अवर. क्या बात है कवीजी, बहुत खूब बहुत खूब. खामोश. शेख निजाम, तुम्ही दख्खनी दोह्याचा अर्थ समजला नसेल म्हणून नीट उलगडून सांगतो. कवीजी म्हणतात, हे राजन, तुला पाहून बादशाला दिमाखाने वैभवानं सिंहासनावर बसण्याचं भानच राहिलं नाही. तुला तमीज देण्यासाठी तो खाली उतरला, जमिनीला लागला. पहा 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 मुकर्रब खान, बादशहानं जमिनीला मस्तक टेकलं देखील. कवीजी रायगडावर असतो तर ह्या एका ओळीसाठी आम्ही तुम्हाला आमच्या गळ्यातला कंठा बहाल केला असता, पण या घडीला आमच्या हाती आहे फक्त साखळ दंड. बोला बोला, काय बघ